पनवेलमध्ये स्वप्नपूर्तीला ब्रेक. पनवेलमध्ये हक्काचे घर मिळणार अशी आशा दाखवून बिल्डरने अनेकांची लाखोंची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. बिल्डिंगचे बांधकाम करण्यास परवडणार नाही असे सांगून बिल्डरने बांधकाम थांबवले. दरम्यान बिल्डरच्या ताब्यात असलेली जमीन श्री गणेश कृपा सामाजिक असोसिएशनच्या नावे करण्याची मागणी या नागरिकांनी केली आहे. त्याबाबत रायगड जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. अलिबागसह मुंबई पुणेच्या नजीक असलेल्या पनवेल शहरात हक्काचे घर असावे असे अनेकांचे स्वप्न होते. विक्रम साळुंखे यांच्या म्हणण्यानुसार नवीन पनवेल येथील विकासक शरद अमृत मोजर यांनी स्वप्नपूर्ती होम्स प्रायव्हेट लिमिटेड या नावाचे स्वप्न अनेकांना दाखवले. कमी किमतीमध्ये घर मिळणार म्हणून 2012 मध्ये एकूण 650 जणांनी 2 लाख 5 लाख देऊन बुकिंग केली. मात्र ती जागा नैना अंतर्गत गेली असून तो कॉमन चाळीचा प्रकल्प होता. त्यामध्ये रस्ता, गार्डन आदी सुविधा उपलब्ध करणे परवडत नाही असे सांगून विकासकाने स्वप्नपूर्ती होम्स बांधण्याच्या कामाला ब्रेक दिला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर अनेकांनी त्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून काहींनी ग्राहक न्यायालयात धाव घेतली. मात्र अजूनपर्यंत अनेकांना हक्काचे घर मिळाले नाही. अखेर मोजर यांच्या नावे असलेली जमीन ताब्यात घेऊन स्वतःचा विकास करायचा असा निर्णय 650 जणांनी घेतला. त्यासाठी श्री गणेश कृपा सामाजिक असोसिएशनची स्थापना करण्यात आली असल्याचे विक्रांत साळुंखे यांनी सांगितले. अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे यूट्यूब चॅनल केव्ही न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा.